नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये. मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात संवेदनशील भागात करण्यात आले मॉक ड्रिल आणि रूट मार्च. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगलविरोधी पथकाकडून मॉक ड्रिल. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ माफखान परिसरात हे मॉक ड्रिल पार पडले. या मॉक ड्रिलमध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते. यावेळी दंगल घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचून परिस्थितीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल मॉक ड्रिलच्या माध्यमातून पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. अंधेरी विभागाअंतर्गत अंधेरी आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशन मार्फत आगामी रमजान ईद त्याचप्रमाणे जो गुढीपाडवा सण आहे या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये शांतता राखण्यासाठी त्याचप्रमाणे पोलीस दलाचे एक पथसंचलन आणि पोलीस दलाचे जी सध्याची पूर्ण तयारी दाखवण्यासाठी आज ही दंगा काबू योजना मरोळ आणि काजूवाडी या दोन भागामध्ये घेण्यात आली. त्याचप्रमाणे दोन्ही ठिकाणी आपण सर्व पोलीस दलाचे रूट मार्चचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये दोन्ही पोलीस ठाण्याचे एकूण मनुष्यबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि आमचे जवळपास 50 ते 60 जवान असे या रूट मार्चमध्ये सहभागी आहेत.